नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आपण अंकगणितक्रम हा स्वाध्याय 1.2 आपण पाहिला आहोत. आता ह्याच्या पुढे आपण स्वाध्याय क्रमांक 1.3 पाहणार आहोत. आपण पाहणार, तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे हे आपण पाहणार आहोत. तर आपण मागच्या भागात काय बघितले, an बरोबर a प्लस n n मायनस 1 इंटू डी हे आपल्याला काय आहे सूत्र आहे. ए म्हणजे काय पहिलं पद, n म्हणजे काय जन्म पद आणि डी म्हणजे काय असते डिफरन्स असते. तर ह्याच्यावरून आपण पहिल्यांदा 1.1 आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न काय आहे याच्यामध्ये, 2, 7, 12 2, 7, 12 या पदाचे 10वे पद, या पदाचे काय पण सांगितले 10वे पद, या पदाचे 10वे पद काढा असे म्हटले. 10वे पद काढा म्हणून सांगितले. ए म्हणजे काय असणार आहे 2 असणार आहे आणि डी आपल्याला काय करायचं आहे, डी आपल्याला काढायचं आहे म्हणजे काय a2 वजा a1. a2 काय आहे आपला 7 आणि a1 आपला काय 2, म्हणजे 7तनं 2 किती होते, 7तनं 2 गेले किती उरले 5, किती 5 उरले. तर आपल्याला काय करायचं 10वे पद काढायचं आहे. काय करायचं 10वे पद म्हणताना आपण काय करायचं आता इथं an बरोबर a अधिक n मायनस 1 इंटू डी. हे आपलं काय आहे इथं 2 आणि n आपल्याला काढायचं आहे, मग n आहे तसं लिहितात आणि डी आपला काय इथं 5. 9वे पद काढायचं, कुठलं पद काढायचं 10वे पद काढायचं. n आपल्याला दिलाय काय इथं, दिलाय काय दिलाय, 10वे पद काढायचं म्हणताना n आपल्याला इथं दिलाय. 2 9 गुणिले 7, 2 9 5 45 किती येते इथं 47. म्हणजे an बरोबर काय आला 47. म्हणजे 10वे पद काय आले इथं 10वे, त्याचे 10वे पद काय, पदाचे 10वे पद काय आहे 10वे पद 47. चला याप्रमाणे आपण आता काय करायचं, दुसरं उदाहरण पण घेऊया. त्याप्रमाणे आपण 2-3 उदाहरण सॉल्व्ह करून घेऊया. ह्याप्रमाणे आपण 2-3 उदाहरण घेऊन बघूया, म्हणजे तुम्हाला याची माहिती आपल्याला थोडीफार भेटेल. अजून काय सांगितले, त्याचं दुसरं उदाहरण घेऊया आपण आता. 21, 18, 15 हे उदाहरण सॉल्व्ह केले आहेत पुस्तकामध्ये. ते नुसतं मी तुम्हाला आता समजावून सांगालोय. एपी चे काय म्हटले कितवे पद वजा 81 आहे. कितवे पद वजा 81 आहे. त्यामध्ये 0 हे सुद्धा पद आहे. 0 हे सुद्धा पद आहे का हे बघायचं आहे आपण. आणि त्याचं उत्तर आपल्याला इथं द्यायचं आहे. तर काय मग आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करायचं म्हणताना an बरोबर a अधिक n मायनस 1 इंटू डी हेच आपल्याला इथे सूत्र वापरायचं आहे. पहिलं पद काय, आपण पहिल्यांदा पहिलं पद काय येणार 21 आणि शेवटचं पद आपल्याला काढायचं नाही, काही नाही, फक्त डी 81 हे आपल्याला काढायचं आहे. म्हणताना ए आपलं काय येणार आहे 21 आणि n आपल्याला माहिती आहे काय नाही, नंतर n मायनस 1
डी आपला काय माहिती आहे काय? डी माहित नाही म्हणताना काय करायचं? A2 मायनस A1. A2 काय आहे आपला 18 आणि A1 काय आहे आपला 21. म्हणजे काय येणार? 18 ने 21 गेले म्हणजे किती उरल्यात? वजा 3. काय आला? वजा 3. वजा 3. आणि AN आपला काय आहे तर वजा 81. 21 अधिक वजा 3. वजा 3 म्हणजे काय येणार इथं? वजा 3N. आणि इथं काय येणार? वजा 1. वजा 1 आणि वजा 1 काय येणार? अधिक 3. 3 1 3. लक्षात? 21 अधिक 21 अधिक काय येणार? 3 आणि इथं वजा 3 आणि इथं वजा 81. इथं पण काय येणार? वजा 81. लक्षात आलं? मग काय 21 अधिक 3 काय येणार इथं? 24 आणि तिथं वजा 3 वजा 81. वजा 81 वजा 24 वजा 3. इकडचं काय इकडचं आल्यानंतर काय होणार? इकडं वजा 24 झाले. वजा 81 वजा 24 किती येते? x वजा 105 आणि वजा 3. वजा 105 भागिले काय येणार इथं? 3. काय नाही ते n म्हणजे 3 त्रिक 9 आणि ही नापाची 15 म्हणजे काय आला? यांची किंमत किती आली इथं? 35. म्हणजे 35व पद हे आहे की नाही ते वजा 81 आहे. आता पुढं इथं मी लिहिलं नाहीये, तुम्ही इथं नुसता शब्द इथं एका शब्दात लिहू शकता. दिलेल्या पदातील वजा 81 पद हे 35वे पद आहे म्हणून लिहू शकता. आता काय सांगितले? AN इक्वल टू आपल्याला काय सांगितले? 0 घ्यायचं आहे. म्हणताना हेच फक्त सूत्र वापरायचं आहे. सूत्र आपल्याला काय वेगळं वापरायचं नाही आहे. हे सूत्र वापरायचे. या सूत्रानुसार आपण काय करायचे? पुढची गणित काय करायची आहेत? सॉल्व्ह करायची आहेत. AN बरोबर A अधिक AN बरोबर A अधिक n-1 इंटू D. हे आपलं काय आहे इथं ए आपला आहे त्या पदामध्येच झालं 21 आणि n आपलं काय आहे इथं? n आपलं काय आहे इथं? दिलाय काय n आपल्याला? दिला नाहीये. n आपल्याला काय घ्यायचं? 0 इथं घ्यायचं आहे. n आपल्याला दिलाय का इथं? नाही म्हणताना n आपलं आहे इथं घ्यायचं. D आपलं काय आहे इथं? वजा 3. म्हणताना काय म्हटलंय आता? 21 अधिक वजा 3 वजा वजा काय होणार इथं? अधिक 21 अधिक 3 आणि वजा 3. ते 0 इथं पण 0 इथं पण 0. काय नाही इथं 24. इथं काय येणार मग? वजा 3n. काय येणार मग आता? हे वजा 3n इकडे घेतलं तर काय येणार? इकडे अधिक येणार. इथं काय येणार? 24. इथे n आहे तसं राहणार. इथं काय येणार? 24. 24 भागिले 3 म्हणजे n ची किंमत किती आली इथं बघा? 3 1 3 3 8 3 1 3 3 5 15 3 संग 18 3 7 24 3 7 3 8 24 3 8 24 3 8 24 म्हणजे n ची किंमत किती आली इथं? 8 आली. म्हणजे जर n ची किंमत 0 घेतली तर n ची किंमत काय आहे? 8 येते. आणि हिचं पद आपल्याला काढायचं आहे. लक्षाला आपण सविस्तर माहिती आपण ह्याची घेतलेली आहे. तर आपण पुढचा आपण आता स्वाध्याय पुढचा आपण आता घेतले गणित आपण सॉल्व्ह करूया. हे दुसरं गणित झालं. आता तिसरं गणित घेऊया. 8वं पद असलं तर त्यातलं ह्या दिलेल्या पदातील 8वं पद हे काय असणार आहे? 0 असणार आहे. आणि ह्यातलं दिलेल्या पदातील 35वं पद हे काय असणार आहे? वजा 81 असणार आहे. लक्षात आलं? तिसरं गणित घेऊया. मी ते कडेला नुसता तिथं स्वाध्याय क्रमांक म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कशातलं काय चाललंय ते. स्वाध्याय 1.3 मध्ये चालले. म्हणजे नुसतं ह्याची माहिती घालून दिलेलं उदाहरण हे पुस्तकामध्ये सोडून दिलेले आहेत उदाहरण. त्यामुळे तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा हे पाहू शकता.
काय सांगितलं तिसरं उदाहरण काय आहे? एका एपीचे तिसरे पद काय आहे? एका एपीचे तिसरे पद काय आहे? 5 आहे. आणि कितले? 7वे पद काय आहे? 9 आहे. 7वे पद काय आहे? 9 आहे. 9 असेल, 9 म्हटले 9 असेल तर एपी लिहा म्हटले तर एपी लिहा. आपल्या यामध्ये ए दिलाय? नाही दिला. ए दिला नाही, काय नाही. आपल्याला ते अगोदरचं आपलं सूत्र आहे ते आपल्याला सोडायचं नाही. तर आपलं अगोदर हे आपलं सूत्र काय आहे? an बरोबर a अधिक n-1 इंटू ad. ह्या सूत्रामध्येच आपल्याला आता काय करायचं आहे? किमती भरायच्यात. किमती भरायच्यात म्हणजे काय करायचं आहे बघा. हे आपला एका एपीचे तिसरे पद म्हटले तिसरे पद काय आहे? 5 आहे. 7वे पद काय आहे? 9 आहे. तिसरे पद म्हटले तिसरे पद म्हणजे काय येणार इथं? तिसरे पद ए आहे तसं घेतला. तिसरा एन म्हणजे तिसरे पद म्हणजे काय? 3 आला. डी आपल्याला काय दिलाय? दिला नाही आहे. म्हणताना काय? 2 तिसरे एन तिसरे पद काय दिलाय? तर 5 दिलाय. कळलं? हे झालं पहिलं समीकरण. आणि दुसरं समीकरण ह्याच्यामध्ये ह्या सूत्रामध्ये आपण दुसरं समीकरण आता हे करायचं. काय सांगितले? 7वे पद काय सांगितले? 9 सांगितले. 7वे पद काय सांगितले? 9 सांगितले म्हणजे 9. इथे ए अधिक आपण इथे एन आहे. एन आपलं काय आहे? 7 आहे म्हणजे इथे काय ना 6 टी म्हणजे झालं आपलं दुसरं उदाहरण. हे झालं पहिलं समीकरण, हे झालं दुसरं समीकरण. लक्षात आलं? म्हणजे काय आलं? ए अधिक 2d बरोबर 5 आणि ए अधिक 6d बरोबर काय आला? 9. हे झालं पहिलं, हे झालं दुसरं समीकरण. मग हे आपण काय करायचं? ए आणि डी आपल्याला काय काढायला पाहिजे? आता काढायला पाहिजे. ए डी काढल्याशिवाय आपल्याला एपी काढता येईल काय? नाही. एपी काढता येईल म्हणजे अंकगणित क्रम आपल्याला काढता येईल काय? नाही. तर म्हणताना आपण काय करायचं? आता रेषीय समीकरण त्यामध्ये सॉल्व्ह करायचं आहे. इथं अधिक आहे म्हणजे इथं अधिक आहे म्हणजे इथं वजा. काय ना 5 9 गेले किती होणार? 5 काय ना 4 काय ना 4 काय ते बघा. ए आणि डी काय ते बघा. जर रेषीय समीकरण सॉल्व्ह करता येते तुम्हाला. आपल्याला कितवीला झाले रेषीय समीकरण? 7वीला झालेलं आहे रेषीय समीकरण. त्यामुळे आपल्याला रेषीय समीकरण सॉल्व्ह करता यायला पाहिजे. नंतर येत नसेल तर सांगतो बघा काय करायचंय. इथं काय ए 2d आहे. मग काय करायचंय आपल्याला? एकाकडची बाजू काय करायचं? समान करून घ्यायची आहे. मग काय करायला पाहिजे आपल्याला? ह्याला हे गुणून घ्यायला पाहिजे. गुणून कसं घ्यायचं बघा. मग आता गुणून कसं घ्यायचं ते काय करायचंय पुढे आता आपल्याला? रेषीय समीकरण येते काय? कुणाला येत असल्यास पाहिजे ना मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ए आणि डी ची किंमत काय ते सांगा. रेषीय समीकरण येत असेल तर येत नसेल तर मी लगेच सांगणार आहे तुम्हाला. ह्याला काय करायचं? 6 म्हणायचं आणि ह्याला काय करायचं? आता
2 न गुणायचं. मग काय करायचं 6a 6 दोन्ही 12d आणि हे झालं 30. हे झाले 2a 6 दोन्ही 12 आणि इथे काय झालं 18. मग हे तिसरं आणि काय झालं चौथं. हे झालं तिसरं आणि चौथं. मग काय झालं समान झालं काय मधले काय झाले समान झाले. म्हणताना इथं काय आलं वजा आणि इथं काय ना इथं पण वजा इथं पण वजा कारण की खालचं चिन्ह काय आहे अधिक आहे. म्हणताना 30 ने 18 गेले की 30 ने 18 गेले किती उरले 12 आणि हे जात जाते 6 ने 2 गेले 4a. म्हणजे याची किंमत किती आली इथं 3. याची किंमत किती आली इथं 3. याची किंमत 3 आली. आता हेच a ची किंमत आपण कुठल्या तरी समीकरण 1 किंवा 2 मध्ये घातलं किंवा 3 मध्ये घातला तरी पण चालते. कुठल्या तरी एका समीकरण मध्ये a ची किंमत ही a ची किंमत इन मध्ये काय करू समीकरण 1 मध्ये घालू. 1 मध्ये घाला 2 मध्ये घाला 3 मध्ये घाला कुठल्या पण समीकरण मध्ये घातला तर तुमची a ची किंमत तुम्ही d ची किंमत काय बदलणार नाही. तर बघा असे मी 1 मध्ये घातला a अधिक 2d बरोबर 5. a माझं काय आहे 3 2 गुणिले तर d काय आलं इथं 2d 5 नाही इथे आले 2 म्हणजे इथं काय d ची किंमत तुमची काय आली इथं d ची किंमत किती आली 1 आणि a ची किंमत काय आली तुमची इथं 3 आली. लक्षात आलं. n d ची किंमत माहित झाल्यामुळे e इक्वल टू 3 आणि d इक्वल टू 1 आल्यामुळे तुम्ही काय करू शकताय पुढचं पद एपीचं काढू शकताय. ए म्हणजे काय येणार 3 4 5 6 7 8 9 9 10 आपण इथे झाले एपी आली. चला आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. तिसरं उदाहरण झालं. आता चौथं आणि 5वे घेतो तुम्हाला लक्षात येते. सिंपल गणित आहे त्यामुळे तुम्हाला काय गणितामध्ये स्कोरिंग करायला खूप फायदा होईल याचा. चौथं झालं. आता तिसरं आता झालं चौथं गणित करायचं आहे. तिसरं झालं चौथं. यामध्ये काय म्हटले 5 11 17 23 या यादीमध्ये काय सांगितले 301 हे पद 301 हे पद काय सांगितले आहे का विचारले. 300 पद आहे का 300 पद आहे का विचारले. 300 पद हे आहे का विचारले. लक्षात आलं. आपल्याला 1 मिळते डी आपल्याला तो काढला म्हणजे ए आपला काय आहे 5 आहे आणि डी आपला काय इथं A2 वजा A1 काढला. A2 आपला काय आहे 11 म्हणजे काय नाही इथं 6. तुम्ही जर 1-2 डी 2 वेळा तर कमीत कमी 2 वेळा तर काढून बघायचं. A3 वजा A2 वजा A2 काय ना A3 काय आहे माझा तर 23 आहे. 23 वजा 17 23 वजा 17 23 वजा 17 काय ते इथं पण 6 येते. म्हणजे डी ची किंमत सगळ्या ठिकाणी 6 म्हणू शकतो आपण. हॅलो तर के इक्वल टू 1 2 3 4 आणि काय म्हटले ए के प्लस 1 किंवा हे असं दोन्हीपैकी एक तुम्ही घेतलं तर पण चालते. किंमत सारखीच असते. किंमत काय म्हणते किंमत काय सारखीच असते म्हणून सांगितले. ए ची किंमत किती तर ए ची किंमत इथं 5 आणि याची किंमत किती 6 सांगितली. तर समजा एक पद एपीचे एक पद
एन पद काढू. एन पद काढू. एन म्हणजे काय आपल्याला इथं दिलाय, म्हणजे ए अधिक एन मायनस 1 इंटू डी. एन आपला किती आहे इथं 301. ए आपला काय इथं दिलाय 5. एन आपला दिलाय का इथं आपल्याला नाही, एन दिला नाही आपल्याला. एन मायनस 1 आणि डी आपला किती आहे 6. 6 एन वजा 6. 5 अधिक 5 वजा 6 वजा 6 एन वजा 1 वजा 1 वजा 6 एन 301. 301 इकडे वजा आहे, म्हणजे 300 इकडे काय होणार 302. मी काय 302 आणि वजा 6 एन. 302 भागिले वजा 6 एन केला तर काय ते पॉइंट मध्ये उत्तर येते ह्याचं. मी इथं 6 जरी लिहिलं तरी पण इथं वजा एन काय ना 50.33 तसेच काय करायचं समथिंग उत्तर येते ह्याचं. म्हणताना यांची किंमत काय असणार, यांची किंमत खरं पण काय असणार नाही, यांची किंमत काय असणार निगेटिव्ह असणार नाही. मग दिलेल्या पदामध्ये दिलेल्या यांची किंमत नेहमी काय असते पॉझिटिव्ह असते. पॉझिटिव्ह असते म्हणजे काय असते धन चिन्ह असते, धन ऋण मध्ये नसते. मग दिलेल्या पदामध्ये 301 हे काय आहे आधीमध्ये नाही, आपण असं म्हणू शकतो. हे मी खाली तर तुम्ही पाहिजे दिलेल्या पद आहे आधीमध्ये नाही आपण पाचवं उदाहरण दोन अंक किती मला मी ते सांगतो. हे काय मी आता 2 अंकी संख्या आहेत. तुम्ही 3चा पाडा लिहा आणि 3 अंकी 3 किती हे 3 अंकी संख्या किती आहेत बघा. तर काय म्हटले 12 15 18 24 असे काय 99 पर्यंत असे येणार आहे. तिने भागदार किती अंक संख्या आहेत, मग किती अंक येत असणार. हे ए आपला किती येणार 12, ते आपला किती येणार 3. हेच आपण ह्या सूत्रामध्ये नुसतं काय करायचं ह्याच्यामध्ये हे सॉल्व्ह करायचं आहे. ह्या सूत्रामध्ये हे नुसता याची किंमत आणि फक्त यांची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणजे किती हे एकूण किती संख्या आहेत 2 अंकी संख्या की एकूण किती संख्या असणार हे आपल्याला काढायचं आहे ह्याच्यामध्ये फक्त. तर याची किंमत काय इथं 12 एन आपल्याला इथं दिला नाही आहे. तर डी किती असणार आहे 3. आणि आपल्याला काय आहे 90 पद आपल्याला दिला आहे, 99 पद आपल्याला इथे म्हणजे 99 असणार आहे. यांची किंमत आपल्याला तेवढं काढायचं आहे. हे तुम्हाला काढता येते. तर यांची किंमत काय येणार इथं 30 येणार आहे. हे तुम्ही सॉल्व्ह करा आणि बघा. काय सांगितलंय तर पुढचं महत्वाचं आहे ते लिहा 10 10 6 4 62. या शेवटच्या पदावरून या एपीच्या म्हटले या एपीच्या शेवटच्या पदावरून शेवटच्या एपीच्या पदावरून मागील काय म्हटले मागील पहिल्या पदावरील 11वे पद काय म्हटले काढा म्हटले. 11वे पद
11वे पद काढा म्हटले. लक्षात आलं? 11वे पद काढा म्हटले. तर पुढे आपल्याला काय करायचं आता? 11वे पद काढायचं आहे. तर ए आपलं काय इथं? ए आपलं काय इथं? 10 आणि डी आपलं काय इथं? -3. काय आलं? आणि शेवटचं पद काय आहे? -62 आहे. काय? 62 आहे. 62 आहे. -62. मग काय करा आपल्याला? आपल्या अगोदरचं आपलं सूत्र काय सोडायचं नाही आहे. an बरोबर a अधिक n - 1 इंटू डी. ए आपला किती आहे? 10. एन आपला किती आहे? एन आपला किती आहे? दिलाय काय एन आपल्याला? नाही. एन आपला दिला नाही आहे. n - 1. बी आपला किती आहे? -3. आणि एन आपला किती आहे? 62. काय ते? 62. आपल्याला काय करायचं आता? हा तसा सॉल्व करायचं आहे. 10 अधिक 3 वजा 62 13 3 वजा 62 वजा 62 वजा 13 वजा 3. वजा 62 वजा 13 काय ते? वजा 62 वजा 13 काय आहे ना? वजा 13 वजा 75 वजा 3 वजा वजा इकडे तर कॅन्सल केलं तर काय ना? 75 भागिले 3 म्हणजे काय येणार? यांची किंमत किती येणार इथं? 25 येणार. यांची किंमत काय येणार? 25 येणार. लक्षात आलं? म्हणजे ह्या पदाचे शेवटचं पद काय आहे? 25वे. आणि 25वे पद काय असणार आहे? वजा 62 हे असणार आहे. हे तुम्ही इथं अक्षरामध्ये लिहा. मी काय लिहिलं नाहीये. तुम्ही लिहिलं तर चालेल. जास्त करून लिहिलं तर फुल मार्क देतील शिक्षक. लिहिलं तर चांगलं. तर काय म्हटले पुढं? आणि काय म्हटले? शेवटच्या पदावर मागील बघा म्हणजे हे शेवटचं पद 25वे पद हे वजा 62 आहे. हे तर लक्षात आलं? शेवटच्या पदावरून शेवटचं पद वजा 62 मागील पदावरून 11वे पद आपल्याला काय करायचं आहे? काढायचं आहे. 11वे पद काढायचं आहे म्हणताना मग आपल्याला काय ना आपल्या लक्षात काय येते? दिसतात ना? मागील पदावर म्हणजे काय ना? 25 आला. 25वा आलं. तर त्याच्या त्याचं काय 11 करायचं म्हणजे 11वे मागच्यावरून काय करायचं? 11वे पद काढायचं म्हणजे 25 मग 11 गेली किती येते? 4. किती येणार? तर 14वे म्हणजे 14वे. तर 14वे पद काढायचं नाही आपल्याला तर 15वे पद काढायचं. काय करायचंय? 15वे पद काढायचंय कारण की 14वे पद येत नाही. कारण की हे 25 काय करायचं आपल्याला? हे 62 आपल्याला हे सोडायचं आहे. 62 हे सोडायचं, वजा 62 सोडायचं आहे. म्हणता 25 आपण घेत नाही. काय करायचंय? 15वे पद काय करायचं आपल्याला? काढायचं आहे. म्हणजे काय येणार? 25 काय येणार? ए 15 ए अधिक 1 इंटू डी. ए आपला किती येणार इथं? आणि एन आपला किती येणार इथं? 15 डी आपला काय येणार इथं? वजा 3. लक्षात आलं काय? वजा 3 म्हणजे 10 अधिक वजा 10 अधिक 14 त्रिक किती येणार? 14 त्रिक 42. 14 त्रिक 42. 10 वजा 42. 10 वजा 42 म्हणजे काय येणार? वजा 32 म्हणजे 15 काय येणार आपला? वजा 32 येणार. लक्षात आलं? म्हणजे 15वे पद म्हणजे शेवटून 11वे पद काय येणार? वजा 32 हे येणार आहे. हे तुम्ही इथं ह्याच्यामध्ये अक्षरामध्ये लिहा. लक्षात आलं? तर पुढचा भाग आपण पुढील भाग बनवणार. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा.
काय तर माझ्याकडून चूक झाली असेल थोडं तर मला माफ करा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ पुढे काय करा, शेअर करा. थँक्यू.